चांदवड छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून निधी मंजूर असून देखील प्रलंबित असलेल्या छत्रपतींच्या स्मारकाचे मुहूर्त काही लागत नसल्याने 19 फेब्रुवारी 2026 ची शिवजयंती शिवस्मारकाचे भूमिपूजन करूनच साजरी करावी, अन्यथा सकल शिवप्रेमींच्या वतीने शिवजयंतीवर बहिष्कार टाकून आम्ही समस्त शिवप्रेमी उपोषणाला बसू, असा इशारा चांदवडच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या प्रसारमाध्यमांवर गेल्या 5 ते 6 दिवसांपासून फिरत असताना अनेक शिवप्रेमींनी भावना व्यक्त केल्या आणि याच भूमिकेवर आम्ही चांदवडकर ठाम असल्याचा इशारा चांदवड शहरातील सकल शिवप्रेमींच्या वतीने देण्यात आला असता तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी तात्काळ जनतेच्या भावना ओळखत कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची बैठक घेत भूमिपूजनाचा निर्णय घेऊन काल नगर परिषदेच्या वतीने तात्काळ अतिक्रमण हटाव मोहीम राबवत बाजार तळातील नियोजित जागा मोकळी करत आज चांदवडकरांच्या स्वप्नातल्या शिवस्मारकासाठी शिवजयंतीच्या पावन मुहूर्तावर अनेक मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न करण्यात आला। सदरील स्मारकासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना व नगर परिषद वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सुमारे 8 कोटी रुपये निधी मंजूर असून शिवस्मारक उभारणीच्या कामाचे भूमिपूजन आज जल्लोषात संपन्न झाले। ऐतिहासिक परंपरेला साजेसा इतिहास, प्रेरणा आणि स्वाभिमान यांचे प्रतीक ठरणारं हे शिवस्मारक चांदवडच्या ओळखीला नवे वैभव देणारे असल्याचे यावेळेस मत व्यक्त करण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर राहुल आहेर यांनी चांदवडचे नगराध्यक्ष वैभव बागुल यांच्यासोबत सर्वपक्षीय नेते व असंख्य शिवसैनिक या प्रसंगी उपस्थित असताना शिवस्मारक उभारणीमुळे इतिहासाची जपणूक आणि पर्यटन वृद्धी या दोन्ही गोष्टींना चालना मिळेल असा विश्वास मला आहे। छत्रपतींच्या प्रेरणेतून मतदारसंघाच्या विकासाला नवी दिशा मिळेल असे वक्तव्य यावेळी डॉक्टर राहुल आहेर यांनी व्यक्त केले। बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर। गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या चांदवड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य दिव्य असं स्मारक असावं अशी आपल्या सर्वांची समाज बांधवांची भावना होती। आज एकीकडे शिवजयंतीचा औचित्य साधून मागच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने आपल्या या शिवस्मारकाला 8 कोटी रुपयांमधनं शिवसृष्टी उभारण्यासाठी आपल्याला निधी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आज या चांदवडच्या मध्यवर्ती भागामध्ये बाजार तळामध्ये सर्वांना साजेचं असं सर्वांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे रूप आहे त्या रूपाच्या स्वरूपामध्ये आपण इथं भव्य दिव्य असं शिवस्मारक उभारतो आहे। आज त्याच्यामुळे आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक सामान्य माणसाला मनामध्ये एक आनंद आहे। आपल्या सर्वांच्या साक्षीने, ज्येष्ठांच्या आशीर्वादाने आणि मंत्रोच्चाराने आज आपण त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आणि माझा ही अपेक्षा आहे की पुढची शिवजयंती आपल्याला या ठिकाणी नवीन स्मारकाच्या साक्षीने आपल्याला मोठ्या उत्साहामध्ये आपल्याला साजरी करता येईल आणि त्याच्यामुळे मी महाराष्ट्र शासनाचे आपल्या या नगरीमध्ये जे स्मारकाची अनेक वर्षांपासूनची जी आपली मागणी होती त्याला निधी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानेन। सर, साधारण निधी किती आलेला? 8 कोटी रुपये आपल्याला ह्या स्मारकासाठी निधी मिळालेला आहे। भविष्य काळामध्ये आपल्याला शिवसृष्टीसाठी अजून इथं जागा थोडी कमी होती म्हणून आपण अजून 2-5 एकर जागा बघतोय ज्याच्यामध्ये शिवसृष्टी आणि इतर महापुरुषांच्या आपल्याला तिथं स्मारक हे करायचे। पण ही जागा शहराच्या मध्यभागी आहे, मधोमध आहे, प्रत्येकाला जाता येता इथं महाराजांना नमन करता येईल आणि म्हणून ही जागा आपण निवडली। ह्या जागेवर आता आपण 8 कोटी रुपयाचं स्मारक बनवतो। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।